कोणतीही आपत्ती आली की सगळ्यांना प्रश्न पडायला लागतात ही आपत्ती का आली. तर आपत्तीचा विचार आपण कधी करतो? 5 वर्षांचा विचार केल्यानं काय होतं हे आपण बघतोय. निसर्ग शतकाचा विचार करत असतो आणि त्यानुसार निसर्ग वागतो. तर त्यातून आलेली सध्याची उष्णतेची लाट, या आपत्तीचे काही तात्कालिक किंवा नैमित्तिक कारणं असतात आणि काय दीर्घकालीन कारणं असतात. तर आत्ता तात्कालिक कारण असं आहे की एकतर प्रशांत महासागरामधला एल निनो इफेक्ट, आणि ज्याच्यामुळं आपल्याकडचा पावसाळ्यावर परिणाम होणार आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, ब्राझील आणि भारत इकडं कमी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून उष्णतेची लाट आली आहे. त्यामध्ये भर आहे ती पृथ्वीचं जे आहे ते 2024 साली औद्योगिक क्रांतीपेक्षा 1.4 ते 1.6 अंश सेल्सिअसनी वाढलं असं जाहीर करण्यात आलेलं आहे. हे वाढ झाली, त्यामध्ये सुपर एल निनो म्हणजे अजून त्यामध्ये 2, आणि त्यात आत्ताची जी भर आहे ती पूर्ण भारत वर्षावर सध्या एक हीट डोम इफेक्ट आहे. म्हणजे उष्णतेचा घुमट तयार झालेला आहे आणि त्या घुमटामुळे त्या उष्ण हवेला बाहेर जाण्याचा स्कोपच नाहीये आणि आतमध्ये दाबून टाकल्यामुळे ही जी उष्णतेची लाट आहे, त्यामुळे भारतातली जे शहर, जगातल्या 100 अतिउष्ण शहरामध्ये भारतातले 95 शहर आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र इथली शहर आहेत. हे आत्ताची कारणं झाली, पण कायम स्वरूपाची कारणं अशी आहेत की आपण जे दनादन वृक्ष तोडतो. एक झाड तुटलं तर काय म्हणतो, झाड थंडावा देतं, एअर कंडिशनिंग पेक्षा जास्त इफेक्ट देतं, हे आपण विसरून चाललेलो आहोत. हिरवी क्षेत्र आपण नष्ट केली आणि निळी क्षेत्र, तलाव, तळे, सरोवर, नद्या हटवून टाकल्या. या सगळ्याचा परिणाम होतोय. एकंदरीत काय होतं, हा सगळा एकत्रित परिणाम म्हणून उष्णतेची जी लाट येते ती भाजून काढते. आता ही नेमकी कशी आहे? दिवसाचं तापमान वाढते 45-46, पण त्या जोडीला रात्रीचं पण तापमान वाढतंय आणि दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 10 ते 12 अंश सेल्सिअसचा फरक असेल तर आपलं शरीर सहन करू शकतं. त्यापेक्षा जास्त झालं तर ते सहन करू शकत नाही. आणि त्यात अजून एक भर म्हणजे दमट उष्णता. म्हणजे उष्णता पण आहे आणि आर्द्रता पण वाढली आहे. यामुळे ज्याला इफेक्टिव्ह हीट म्हणतात, उष्णतेचा निर्देशांक म्हणतात, तो वाढत असल्यामुळे आपलं शरीर ते सहन करू शकत नाही. औसाजवळच्या गावात तान्हबाळ उष्णतेच्या लाटेत जातं, वृद्ध माणसं उष्णतेच्या लाटेत जातात. असा सर्व वयोगटातील लोकांना उष्णतेचा त्रास होतो, कारण आपलं शरीर 40 अंश सेल्सिअसच्या पुढं त्यापुढे टिकाव धरू शकत नाही. आता 45च्या पुढं आणि कदाचित 50च्या जवळ जाऊ. या उष्णतेच्या लाटेपासून आपलं संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीपासून केंद्र सरकारपर्यंत सर्वांना खूप परिश्रम घेऊन एक मोहीम, अभियान काढावं लागेल. जसं कोरोनाच्या काळात काढलं होतं, कोविडच्या काळात काढलं होतं, तसं आशा कार्यकर्त्यापासून केंद्रीय आरोग्य खात्यापर्यंत सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला पाहिजेत. तरच उष्णतेच्या लाटेमध्ये हजारो बळी जातील ते आपण टाळू शकतो आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.